हॅलो. बऱ्याच दिवसापासून ना कुठं बाहेर गेलो नव्हतो फिरायला आणि आज तशी सुट्टी पण होती, त्यामुळे अचानक ठरलं की आपण बीचवर जाऊ फिरायला. आणि अनिशालासुद्धा आज बीचवर जायची खूप इच्छा होती, कारण बीचवर गार्डन आहे आणि तिथे खेळायला सगळ्या गोष्टी आहेत, कसं घसरगुंडी, झोका वगैरे. तर त्यामुळे आम्ही गेलो बीचवर. आणि बीच घरापासून अगदी जवळ असल्यामुळे ना अचानक प्लॅन जरी झाला तरी बीचवर जाता येतं. पावसाळा सुरू झाल्यापासून बीचवर गेलोच नव्हतो. आम्ही आज जायचं ठरवलं आणि बीचचं पाणी पावसाळ्यात खूप जवळ असतं, त्यामुळे अजूनच छान वाटतं. तिकडे थोड्या वेळ फिरल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर घरातली जी किचनमधली छोटी मोठी कामं असतात ती करायला घेतली. बर्नीमध्ये मीठ ओतून ठेवलं, जे आठवड्याभरासाठी लागतं छोट्या बर्नीमध्ये, ते ओतून ठेवलं. त्यानंतर ऑइल बॉटलमधलं ऑइलसुद्धा संपलं होतं आणि एक बॉटल वॉश करून ठेवली होती. ती बॉटल सुकवली आणि त्या बॉटलमध्ये सुद्धा ऑइल भरून ठेवलं. यावेळेस मी 2 बॉटलमध्ये ऑइल भरून ठेवलं, जेणेकरून एक बॉटल जास्त खराब होणार नाही आणि संपलं की एक यूज करता येईल. आणि मागच्या काही दिवसापासून ना यूट्यूब, इंस्टाग्रामवर एक ट्रेंड खूप व्हायरल होत होता आणि तो म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकून, तसंच या काचेच्या बॉटलमध्ये जेव्हा आपण तेल ओततो ना, सेम तसंच होतं आणि हळदीपेक्षा खूप सॅटिस्फाईंग वाटतं. त्यानंतर मी कडधान्य भरून ठेवले, कारण पावसाळ्यात भाज्यासुद्धा खूप खराब येतात, त्यामुळे कडधान्यच प्रेफर केलेले बरे. त्यामुळे कडधान्य वरती काढून ठेवले, जेणेकरून पटकन वापरण्यात येतील. त्यानंतर मी वाटाणेसुद्धा भिजू घातले, कारण मार्केटमध्ये वाटाणे खूप महाग होतात. त्यामुळे हे असे वाटाणे भिजू घातले की आपण ते आठवड्याभरासाठी स्टोअर करू शकतो आणि पाहिजे तेव्हा वापरूसुद्धा शकतो. त्यानंतर माझं अजून एक पार्सल आलं होतं फ्लिपकार्टवरून आणि त्यामध्ये मला 6 बुक्स असे आले होते, ज्यामध्ये छोट्या मुलांसाठी बेसिक्स होते, जसे फ्रूट्सची नावं किंवा ॲनिमल्स, व्हेजिटेबल्स, हे सगळं. जर तुम्हालासुद्धा हे बुक हवे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि अनिशाला हे खूप आवडलं होतं. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया